ये गुलबिया. घर म्हणजे छोटंसं जग जिथे प्रेमाचा सुगंध दरवळतो. आपल्या माणसांच्या सहवासात मन आनंदाने फुलतो. अहो, रोज पेपर वाचून काय फायदा? घरातले काम तरी करा. अगं, देशाचं भविष्य माझ्या हातात आहे. मी जर पेपर वाचला नाही तर देशाचं काय होणार? देशाचं नंतर बघू. आधी गॅस संपलाय घरातला, तो भरून आणा. अरे देवा, जे चालवणं सोपं पण तुझा गॅस आणणं कठीण आहे. अगं आई, प्रॉब्लेम झाला. काय झालं? पुन्हा मोबाईल फुटला का? अगं आई, मोबाईल नाही फुटला, माझी मैत्रीण घरी येणार आहे. एवढंच का? मला वाटलं लग्न ठरले की काय तिचं. ते येणार आहे म्हणल्यावर घर साफ ठेवायला पाहिजे. म्हणजे मी बाहेर जाऊ का? कारण जास्त पसारा मीच करतो ना. आई ती आली. हाय सौंदर्या. अरे येणार. कशी आहेस बाळा? मी मस्त आहे काकू. ये बस. इतक्या गोड आवाजात माझ्याशी कधी बोलली नाही. तुम्ही तर पाहुणे नाहीत, लय मोठा त्रास आहे. घे बाळा पाणी. काकू, तुमचं घर खूप छान आहे. हो ना, कारण मी रोज साफ करतो. हा, तुम्ही साफ करताय का? मनाने ग. बाबा म्हणजे मनामध्ये साफ करतात. तू सौंदर्याची मैत्रीण आहेस ना? हो. मग एक सल्ला देतो, तिच्यासोबत जास्त वेळ राहू नकोस. बाबा. कारण ती माझ्यासारखी खूप बोलते. अहो, सौंदर्या, चल मंदिरात जाऊन येऊ. लवकर परत या ग. कार गुलब्या हातात फुल घेऊन बसलाय. देवाला की सौंदर्याला? अरे सौंदर्याला देणार होतो, पण ते दिसले की धाडस पळून जातय. धाडस पळून जातय कुठं? माझ्या खिशात आधीच पैसे नसतात. मग दिलं का नाही तिला? काल मी तिच्यासाठी गुलाबाचं फुल घेतलं होतं, देणार होतो, पण ते आले न म्हणले साईडला हो. मग मी फुल ते देवाला दिलं. अरे मग प्रेम कसं करणार? मी विचार केलाय तिला इम्प्रेस करायला काहीतरी वेगळं करावं. आज मी तिला म्हणणार, सौंदर्या तुझ्यासाठी काय बी करणार. मग आधी आंघोळ कर. तू जवळ गेला की डास बी म्हणतात भावा आम्ही दुसरीकडे जातो. मी रोज आंघोळ करतो. हो, पण दिवाळीत फक्त. मग काय विचार केला? गण्या, तिच्या घरापाशी जाऊन गाणं म्हणलं तर ती इम्प्रेशन होईल का? गाणं नको ना, तर तिचा बापा अंगावर कुत्र सोडल. मी सांगेन, काका कुत्र सोडा, पण सौंदर्याला पाठवा. मग तिचा बाप कुत्र पण सोडल आणि चप्पल पण सोडल. अरे प्रेमात माणूस काही करतो. पण सौंदर्य तुझ्याकडे बघती का? तर बघते, पण कसं तेच माहित नाही. अरे गण्या, ती आली. मग उठ, सरळ बस, पोट आत घे. अरे गण्या, आता कसा दिसतोय? आता दिसतो हिरो सारखा, पण जास्त वेळ पोटात घेतल्यावर बेशुद्ध पडशील. ती आली, आता बोल तिला. हाय हाय हाय. काय झालं? अरे गण्या, पाय थरथर त्याच माझं. बघितलंस, तुझं प्रेम सायलेंट मूडवर आहे. अरे देवा, माझं प्रेम कधी रिंगटोंग होणार? मग बस इथंच, लांबनं बघितलेलं चांगलं. पण गण्या, एक दिवस सौंदर्या माझ्यावर नक्की फिरा होणार. हा, ते दिवस येऊस तर तू मंदिरात बसून प्रार्थना कर. काय प्रार्थना? देवा, सौंदर्या नाही दिली तर चालेल, पण तिचा बाप आणि ती कुत्र लांब ठेव.
तिला पाहताच हृदय माझ धड धडायला लागतम, पण ती समोर आली. सौंदर्या, तुझं नाव जरी घेतलं तरी माझा हात पाय थरथरतात. गुलाबराव, तू काय कमी नाही र, फक्त सौंदर्यालाच कळलं नाही. प्रेमाची जर स्पर्धा असती तर एक नंबरला आलो असतो मी. काय माहित, अचानक येऊन सौंदर्यात दार वाजवल, म्हणाल गुलब्या तुझ्याशिवाय जगणं अपुर आहे र. आईला टायमिंगच बरोबर नाही. सौंदर्या, तू तर माझ्या आयुष्यात आली तर तुला रोज चहा करून देईल. फक्त एक अडचण आहे, पण मला चहाच येत नाही. ए गुलब्या, अरे काय करतो रे घरात? आणि आई कुठं आहे? काय नाही रे, देशाच्या विकासाचा विचार करत होतो. आई गेली दुकानाला. खोट बोलू नकोस रे, तू नक्की सौंदर्याचा विचार करत असशील. अरे इतक्या मोठ्यानं बोल नको, कुणी तर ऐकल. बर बाबा. गण्या, माझं सौंदर्यावर खूप प्रेम आहे र. मला माहितीये, पण सौंदर्याला अजून माहिती नाही. एक दिवस ती नक्की माझ्या प्रेमात पडेल. हो, ती तुला ओळखायला पाहिजे. सध्या तू गावातला तिच्यासाठी एक नमुना आहे. असं का बोलतो ना का? मग काय बोलू? काल तू तिच्या मागे गेला होता ना? हो. मग काय म्हणली? ती म्हणली माग काय येतो. मग तो काय म्हणला? मी म्हणलं समोरून आली तर तू घाबरून जाशील. अरे बाबा, प्रेम करतोयस की भूत बनतोयस? गण्या, प्रेमात सगळं चालतं र. हो, तुझ्या प्रेमात फक्त चिपलीचा हार चालतो. चल, एक तुला आयडिया देतो. उद्या सौंदर्याला गुलाबाचं फुल दे. वा, भारी आयडिया आहे. पण असं कर, आधी आरशात बघ. ती फुल घ्यायच्या आधीच पळून जाईल. मी इतका वाईट दिसतो का? वाईट नाही रे, पण तुला बघितलं का नाही, लोकांना कॉमेडी शो चालू झाल्यासारखं वाटतं. गण्या, मी उद्या तिला गुलाब देणार. दे, पण आधी हात धुवून दे, नाहीतर तिला वाटल गुलाब नाही भजी देतोय म्हणून. अरे तिने घेतलं तर? मग समज की तिला फुल आवडलं, तो नाही आवडला. गण्या, सौंदर्या मला बघते तेव्हा माझं हृदय धडा धडा करत. हृदय नाही रे, तुझी छाती धडधडत होती. काल ती जवळ गेल्यावर कसं पाय तर कापत होतं. अरे प्रेमात असं होत. हो, तुझं प्रेम बघून वाटतं, पण तू प्रेमात नाही, तापात आहे. काल मी सौंदर्याला इम्प्रेस करायला केसाला तेल लावलं होतं. हा, इतकं तेल लावलं होतं ती घसरून पडली असते. मग भारीच झालं असतं की. हा, प्रेमा स्वप्न बंद कर आणि ती केस येचर. आता सौंदर्य कशी म्हणली होती, केस उसाच्या पाचोट्यासारखं दिसते ती म्हणून. बर गुलाबराव, जा तुम्ही आता. लय सौंदर्याचा विचार करू नको. बर बर. नाहीतर बिन कामाला कोम्या बिम्यात जाशील. आणि लय टेन्शन बी घेऊ नको. अरे मी कशाला टेन्शन घेतोय, पण ती मला सारखी आठवते या. रानातली कामं हे असते ती. आणि ते कालचा पंप बंद पडलेला झाला का नाही चालू? बघू ना पंपाचं परत. गण्या, तू थांब की. तू थांबला की मला बरं वाटतंय. सौंदर्या सारखी आठवते ना मला. बर गुलाबराव, चल मी जातो आता, मला का माहिती आता. बर बर, उद्या भेटू. बर बर, चालतंय. आईला गण्या खरं बोलतोय का खोटं बोलतोय? म्हणलं का गण्या असल्यावर जीवाला बरं वाटतं. सौंदर्या, कधी तू मला भेटणार? सौंदर्या, आईला माझं प्रेम म्हणजे वेगळंच आईला का. गुलब्या प्रेमात हार मानत नाही. सौंदर्याच्या मागे रोज प्रयत्न करतो. ती भाव देत नसली तरी तो मनापासून तिच्यावर प्रेम करतो. सौंदर्याच्या मागे गुलब्या धावतो. प्रेमासाठी रोज प्लॅन बनवतो. ती मात्र बघून हसते फक्त, आणि गुलब्या पुन्हा प्रयत्न करतो. सौंदर्या दिसली
की गुलब्याचं हृदय धडधडतं. पाहूया गुलब्या आता प्रेमासाठी काय नवे प्लॅन करतो.